सत्तेचा सारीपाट सुरू असतानाच महाराष्ट्रात भूकंप घडला आणि ठाकरे गटात फूट पडून 40 आमदार 13 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले। यावेळी त्यांना उमेदवारी मिळणार म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी शब्द देखील दिला। सध्या लोकसभा निवडणूक सुरू झाली आणि कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक, रामटेकचे खासदार कृपालजी तुमाणे व महिला खासदार भावना गवळी यांना उमेदवारी देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे। यामुळे हे दोन्ही खासदार अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। यावेळी खासदारांसह कार्यकर्त्यांच्या मध्ये मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये सध्या नाराजी नाट्य सुरू असून कोल्हापुरातील चित्र वेगळे नसल्याचे स्पष्ट दिसत आहे। कोल्हापूर शहर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील यावरून संघर्षाची ठिणगी पाहायला मिळत असून विद्यमान खासदारांचा विचार न होता भाजप तेथे आपला उमेदवार देण्याची चर्चा रंगली आहे। यावरून आता युतीत संघर्षाची ठिणगी पडल्याची चिन्हे दिसत आहेत। मंत्री संजय राठोड यांनी भावना गवळी यांच्या जागी निवडणूक लढवावी असा अहवाल भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे। त्यामुळे भावना गवळींना डच्चू मिळणार आहे। रामटेकचे खासदार कृपालजी तुमाणे आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांना देखील डच्चू मिळण्याची शक्यता आहे। भाजप आणि शिवसेनेच्या सर्वेत या 3 विद्यमान खासदारांची जागा धोक्यात असल्याचं समोर आलं आहे। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा होऊनही समाधानकारक असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। पक्ष तुमचा आणि चिन्ह आमचे असा ही प्रयत्न भाजपकडून सुरू असून दोन्ही गटातील अजित पवार व शिंदे गटातील नेत्यांची नाराजी आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत। एकंदरीतच भाजपच्या खेळीने सध्या खासदारांसह कार्यकर्त्यांमध्ये देखील तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे।